विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12वीचा नुकताच मॅथमॅटिक्सचा जो पेपर झालेला आहे फेब्रुवारी 2024 याच्यामधले काही प्रॉब्लेम आपण सॉल्व करतो। विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे सर्व महत्त्वाचे प्रॉब्लेम आहेत आणि याच्यामागचा उद्देशच एक आहे की विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेकडे लक्ष द्यावं। कारण एक विचित्र परिस्थिती यावर्षी सुद्धा निर्माण झालेली आहे। बरेचसे विद्यार्थी JEEची परीक्षा दिल्यानंतर ते जी काही JEEची मेन आणि ॲडव्हान्स दोन्ही याच्यामध्ये पात्र आहेत, पण बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे त्यांना मॅथमॅटिक्सचे गुण मिळालेले आहेत त्या गुणांमध्ये ते अपात्र झालेले आहेत। त्याच्यामुळे आपल्याला बोर्डाच्या परीक्षेकडे लक्ष देणं आवश्यक झालेलं आहे। तर बघा, बोर्डाचा जो पेपर आहे या पेपरमध्ये 3 सेक्शन जे आहेत ते सेक्शन ए असतो, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी असे 4 सेक्शन असतात। तर आपण सध्या जो सेक्शन घेतो आहे तो या पेपरमधला सेक्शन सी मधले काही 3-3 मार्काचे प्रॉब्लेम असतात जे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहेत। ते आज मी त्याच्या पुढचं एक प्रॉब्लेम घेतो। या अगोदरसुद्धा आपण याच्यावर व्हिडिओ टाकलेला आहे, आजसुद्धा आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवतो आहे। आणि हे जे प्रॉब्लेम आहे हा एक क्वेश्चन नंबर बघा 22 आहे आणि फाइंड द ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ tan इनव्हर्स 1.002 याची आपल्याला ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची आहे बघा। आणि हा ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड, कारण 2 पार्ट आहेत तुम्हाला 12वीला, एक आहे मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट आणि दुसरा आहे मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड। तर मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडमधला जो युनिट आहे ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह त्यामधलं हे प्रॉब्लेम आहे। कारण कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला जर सॉल्व करायचा आहे तर सुरुवातीला तुम्हाला डिसाईड करायचं आहे की हे मॅथ फर्स्टमधलं आहे की मॅथ सेकंडमधलं आहे। मग मॅथ सेकंडमधलं असेल तर ते कुठल्या युनिटमधलं आहे आणि कुठल्या युनिटमधलं असल्यानंतर त्या युनिटमधलं जे काही आपण घेतलेलं नॉलेज आहे ते नॉलेज तिथं आपल्याला जागृत करावं लागेल आणि त्यानंतरच त्याला आपल्याला सॉल्व करता येते। अन्यथा मित्र प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाही, हे लक्षात घ्या। आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस करणं फार आवश्यक आहे, कारण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट। प्रॅक्टिसनं मनुष्य हा परफेक्ट होतो, हे लक्षात घ्या तुम्ही। कारण साधं उदाहरण सांगतो, एखादा कोणीतरी हे आहे पर्सन आहे आणि तो गर्दीतून खूप जोराने गाडी चालवतो आहे। आपण काय म्हणतो, जर दोघं असतील आणि ते जर चर्चा करत असतील तर त्यातला एक म्हणतो पहा किती मोठी गर्दी आहे आणि या गर्दीमधनं सुद्धा हा रोडनं हा जो मुलगा आहे हा फार जोराने गाडी चालवतो आहे। तर दुसरा काय म्हणतो, त्याची प्रॅक्टिस आहे म्हणून तो चालवतो आहे। म्हणजे प्रॅक्टिसला किती महत्त्व आहे हे लक्षात घ्या तुम्ही। आणि जे महत्त्व आपण व्यवहारामध्ये प्रॅक्टिसला देतो तेच महत्त्व तुम्ही अभ्यासामध्ये प्रॅक्टिसला द्या, म्हणजे सर्व प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला मिळतील, नाही तर मग नाहीत मिळत। तर ठीक आहे, मी या प्रॉब्लेमकडे वळतो आहे। बघा, आता हे जे प्रॉब्लेम आहे इथं हे प्रॉब्लेम आपल्याला बघायचं आहे। क्वेश्चन नंबर 22 आहे, फाइंड द ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, फाइंड द ॲप्रॉक्सिमेट value of tan inverse 1.002 given बघा, गिव्हन दिलेलं तुम्हाला पेपरमध्ये व्हॅल्यू ऑफ पाय is equals to 3.1416. this is given, that is the value of pi is given. बघा, हा पेपर आहे आणि पेपरमध्ये तुम्ही जर बघितलं तर मी क्लोज घेतो कॅमेऱ्याजवळ। फाइंड द ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स 1.002 and here given that pi is equals to 3.1416. so by solve this problem, this is the problem on applications of derivative. आता हे प्रॉब्लेम सॉल्व करायच्या अगोदर काही तुम्हाला नॉलेज इथं असलं पाहिजे। कुठल्या कुठल्या बेसिक गोष्टी याच्यामध्ये लागतील ते आपण बघायला पाहिजे। एक तर तुम्हाला इथं जे फंक्शन्स दिलेले आहे, इन्व्हर्स फंक्शन आहे, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे।
त्यामुळे टॅन इनवर्स एक्सचा तुम्हाला इथं डेरिव्हेटिव्ह माहीत पाहिजे. ddx ऑफ टॅन इनवर्स एक्स 1/1 + x². हे जर माहीत असेल तर तुम्हाला 1 मार्क्स तिथं लिहिल्याबरोबर मिळून जातो, एक लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढण्याचा डेरिव्हेटिव्हमधला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युलासुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, जो आहे f(a + s) इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू f(a + h) × f'(a). ह्या 2-3 गोष्टी जर आपल्याला माहीत असल्या तर हे 3 मार्क्स मिळवण्याला आपल्याला काहीच वेळ लागत नाही. मग फक्त राहते ती प्रोसेस, आणि प्रोसेस हे मित्र तुम्हाला ऑलरेडी माहीत असतेच. फक्त आपल्याला नॉलेजचा प्रॉब्लेम येतो. नॉलेज जे आहे ते आवश्यक आहे आपल्याकडे. तर ठीक आहे, बघा आपण आता याचं सोल्युशन्स घेऊया. हिअर वी फाइंड the approximate value of tan inverse 1.002. So we assume that here function let f of x is equals to tan inverse, आणि ही जी फिगर आहे 1.002 त्याच्याऐवजी इथे x घ्यायचं. So let f of x is equals to tan inverse x. Then here differentiate both sides with respective to x. Therefore here ddx of f of x we get here f dash of x, ddx of f of x, f dash of x. This dash, that is the derivative of the function f of x with respect to x, remember this, is equals to ddx of tan inverse x, ddx of tan inverse x means differentiate tan inverse x with respect to x. In short, that is ddx. Therefore here f dash of x is equals to ddx of, we know that this is the standard function, we know that ddx of tan inverse x 1/1 + x². हे नॉलेज आहे मित्रों, हे माहीत असणं तुम्हाला फार आवश्यक आहे. 1/1 + x². This is the standard result. Next, here we assume that let a is equals to 1 and h is equals to 0.002, that is the fraction, and here fraction is 0.002. So by assume that here let a is equals to 1 and h is equals to 0.002, because by find here a plus h in formula to find a plus h, a is equals to 1 plus 0.002 is equals to 1.002, that is the required figure. So here we assume that a is equals to 1 and h is equals to, that is the fraction, and here fraction is 0.002. Then we write here the formula for approximation. Formula for approximation. We write here the formula for approximation. F of a plus h is approximately equals to, remember that this is the symbol for approximation. So f of a plus h is approximately equals to f of a plus h into f dash of a plus h into f dash of a. बघा 3 मार्काचा प्रॉब्लेम आहे. डेरिव्हेटिव्ह काढला म्हणजे तुम्हाला इथं 1 मार्क्स पडतो, इथं तुम्हाला 1 मार्क्स मिळते. हा फॉर्म्युला लिहिला म्हणजे तुम्हाला इथं 1 मार्क्स मिळते, आणि आता 1 मार्क्स राहतो. फक्त आता तुम्हाला फायनल आन्सर आणायचं आहे. तो फायनल आन्सर आणला की तुम्हाला तोही मार्क्स मिळून जातो. सो फर्स्ट वी फाइंड हियर f of a. f of a is equals to, f of a is equals to, see here, f of x is equals to tan inverse x. Then from this we find f of a. So we put x is equals to here a. We put x is equals to a. Then f of a is equals to tan inverse a.
But here a is equals to 1. So we put the value of a, that is 1. So f of 1 is equals to tan inverse 1. F of 1 is equals to tan inverse 1. Therefore here f of 1 which is equals to, when of the tan inverse 1 is the value of tan pi by 4. tan 45 ची जी व्हॅल्यू आहे ती 1 आहे, हे लक्षात घ्या. बघा हे इन्व्हर्स फंक्शनची व्हॅल्यू बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काढता येत नाही. बघा tan pi by 4 means tan 45 is equals to 1. Therefore pi by 4 is equals to tan inverse 1. अशी ही व्हॅल्यू काढायची. tan pi by 4 is equals to 1. Therefore from this we find pi by 4 is equals to tan inverse 1. So we write here f of 1 tan inverse 1 pi by 4. But here pi is given. Pi is 3.1416 divided by 4. Because the value of pi is given. Then we divide this. So we get here 0.47s are 28. So we write here 7. Then here 28, that is 31 minus 28. So we get here 3, 8, 5, 4. This is the dividation. That is here 3.1416 divided by 4. याचं आपण डिवायडेशन सुद्धा इथंच करून घेतलेलं आहे. नेक्स्ट वी फाइंड हियर f dash of a. f dash of a which is equals to 1 upon, we put here f dash of a is equals to, here we put x is equals to a. So we get f dash of a is equals to 1 upon 1 plus a square. 1 plus a square is equals to 1 upon 1 plus a, but a is equals to 1 and 1 square is equals to 1, which is equals to here 1 by 2. Therefore f dash of a is equals to 0.5. 1 by 2 means 0.5. Half is equals to 0.5. Therefore here, we put f of 1 is equals to 0.7854 and f dash of a is equals to 0.5 means f dash of 1. A means here 1 because here given a is equals to 1. Therefore here we put a is equals to 1, h is equals to 0.02. So we get here f of 1 plus 0.02 is approximately equals to f of 1 plus h, that is here 0.002 into f dash of a, that is 1. In this formula we put a is equals to 1 and h is equals to 0.002. Therefore f of, we add this, so we get 1.002. This is here 1.002 is approximately equals to f of 1, but the value of f of 1 is 0.7854. 0.7854 plus 0.002 into f dash of 1, 0.5. Therefore here f of 1.002, so we put here f of x is equals to 1.002 is equals to tan inverse 1.002. So write here tan inverse 1.002. We find these values, that is tan inverse 1.002. कारण काय माहिती आहे का, f of 1.002 काढायचं आहे तर इथे x is equals to 1.002 ठेवा, इकडे राईट साईडला tan इनवर्स 1.002 मिळतो तुम्हाला, तो इथे लिहिला आहे मी.
Next here this 0.7854 as it is plus 0.002 multiplied by 0.5 याचं मल्टिप्लाय करायचं आहे. तर 5 into 2 so we write here 10. 5 into 2 10. And then we write here the decimal point 1 2 3 4 1 2 3 4 0.001. Therefore here tan inverse 1.002 is equals to, by add this, so we get here 0.78, 0.7 plus 0, that is 7, 8 plus 0 here 8, 5 plus 1 so 6, 4 plus 0 4, and this is the required approximate value of tan inverse 1.002. मित्रांनो, अशा प्रकारे आपण 3 मार्काचं प्रॉब्लेम सॉल्व केलेलं आहे. बघा, याच्यामध्ये फार काही आपल्याला कष्ट लागत नाहीत. थोडीशी मेहनत तुमची असली, 1-2 वेळा जर याची प्रॅक्टिस केली आणि अशा प्रकारचे जे एक्झरसाइजमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, बोर्ड बुक्समध्ये एक्झरसाइज असतात, त्या विद्यार्थ्यांसाठी असतात, ते जर आपण सॉल्व करून जर बघितले तर तुम्हाला याला एकदा का तुम्ही सॉल्व केलं, घरी बोर्ड आणा, एक असं गुंडाळी फलक आणायचा, मार्कर पेन घ्यायचा किंवा खडू घ्यायचा आणि उभ्यानी गणिताची प्रॅक्टिस करायची, फिजिक्सची तशीच करायची, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची सुद्धा तशाच प्रकारे तुम्हाला रिॲक्शन लिहून बघाव्या लागतात. कारण याच्यामध्ये मित्र हो कष्ट करावं लागतात, हे लक्षात घ्या. कष्टाविना फळ न मिळे असं म्हणतात. तुम्हाला कष्ट केल्याशिवाय फळ मिळणार नाही. म्हणून तुम्ही जर थोडी याची प्रॅक्टिस केली आणि हे जे न्यूमेरिकल्स आहेत, याचे कॅल्क्युलेशन्स, बेसिक कॅल्क्युलेशन्स आपल्याला जे आहेत, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन्स, हे चांगल्या प्रकारे यायला पाहिजे. बरं, इथं जर तुम्हाला नाही आले तर मग फिजिक्समध्येही नाही आहेत, मग तिथेही आपल्याला आपली बोंब पडते. अशातला तो प्रकार आहे. मग म्हणतात फिजिक्स कठीण आहे. फिजिक्स कठीण नाही, फिजिक्स सोपं आहे. फिजिक्स इज हाफ मॅथमॅटिक्स. ज्या व्यक्तीला मॅथ्स येते ना त्याला फिजिक्स चांगलं येते, हे तुम्ही लक्षात घ्या. तर ठीक आहे, तुम्हाला हा माझा आजचा जो टीचिंगचा व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही निश्चितच त्याला लाईक करा. आणि आपण जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे जे काही टीचिंगचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला एक दिवसाआड किंवा रोज तुम्हाला बघायला मिळतील. आणि काही नाही, सिम्पल आहे. तुम्ही याचा यूज करायचा आणि तशी प्रॅक्टिस करायची. 1 वेळ 2 वेळ याला बघा. बघितल्यानंतर तुमच्या सर्व आयडिया मित्र हो क्लिअर होतील. तुमचे जे फ्रेंड्स असतील त्यांना पण द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण द्या, होऊ द्या. जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असं म्हणतो आपण, त्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आपण ह्या गोष्टी करतो आहे मित्र. त्या विद्यार्थ्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा असं माझं एक तुम्हाला सांगणं राहील. कारण काय तर गेलेली वेळ पुन्हा येत नाही, हे लक्षात घ्या. एकदा ही काय वेळ आपल्या याच्यातून निघून गेली की ही पुन्हा येत नाही मित्र. म्हणून वेळेचं भान ठेवा, वेळेचं सोनं करा आणि अभ्यासाला लागा. जितका खूप अभ्यास कराल तितकं तुम्हाला फळ चांगलं मिळेल. तुमच्या मनाला एकदम उत्कृष्ट असं वाटते, आपल्याला अपराधी वाटत नाही. नाही तर मग रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला जर गुण कमी मिळाले तर मग आपल्याला अपराधी वाटते मित्र हो. ते जर आपल्याला असं वाटत असेल की मला ते वाटलं पाहिजे नाही, तर आतापासूनच अभ्यासाला लागा. तर ठीक आहे, पुनश्च एकदा विनंती करेल, आपण नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. आपण या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला काय करा, जरूर सबस्क्राईब करा. आजच्या या लर्निंग व्हिडिओला मी इथं पूर्णविराम देतो. ओके.